इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर। मंडळी, आता इथे शूट होणार आहे शेवटचा सीन. पण सिनेमातला शेवटचा सीन का दिग्दर्शकाचा शेवटचा सीन, तेच जाणून घेण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. चल ना, ये बाबा ये मागे सरक तू इथे बस, नीट करते. मागे सरक ए बाबा ए बने, चल ना आता. सर, अजून काय सेटअप करायचंय? चल ना, टाक ना रस्त्यात, हे टाक ना, ब्लड टाक ना, ऍक्सिडेंट झालाय ना इथे. सांगतो सर, ते दादा करतात ते. ए बाबा इथे ब्लड टाक, नंतर चल इथे, नंतर नाही आत्ताच टाक, लवकर टाक. आणि हा मेलेला कुठे आहे? हा पडलेला मागे. दादा ते तिकडे ये ना, मर ना इकडे, चल ना, पड ना, चल ना. हा, कसा पडशील तू? कसा पडशील? पडा. एक मिनिट. ए, खेकडा आहेस? गाडीने उडवलं तुला, कसा पडशील? नीट पड ना, नीट पड. सर बरोबर आहे. हा, चल असं मर चालेल, कसा पण, असं चालेल. चल ठीक आहे, मर. थोडं कसा पण, थरथर काय ठेव, problem थरथर आत्ताच झाला ऍक्सिडेंट ना. हा, हे चालेल ना सर? ओके. हा ठीक आहे, चल कर. ए वन शॉट आहे, नीट करायचा. तुम्ही सगळे हा ऍक्शन बोललो, सगळे पळत येणार, डायरेक्ट इकडे येणार, विचारणार काय, एक बघणार एकमेकांकडे, बघ काय झालं, अरे कोण गाडी आली वगैरे वगैरे. ते वाक्य बोलणारे कुठे दोघं? आम्ही या इकडे. अरे देवा. तुम्ही हवालदार आहे ना? तुम्ही सगळ्यांच्या मागून या. हा ओके. आणि हे तू पाठांतर घेतलंय सर? सर कमाल पाठांतर आहे दोघांचं पण. 5 वेळा घेतलंय, सगळं पाठ आहे त्यांचं. एक नंबर. चल, तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे? हा माणूस ऑलरेडी पडलाय, कंटिन्युएशनचा सीन आहे, आधीचं आणि नंतरचं सगळं शूट झालेलं आहे. शेवटचा सीन आहे रे माझ्या पिक्चरचा, शेवटचा सीन आहे. आता हा झाला ना, आपल्याला पार्टी करायची आहे, व्यवस्थित सगळं माहिती आहे ना काय करायचं आहे? डायरेक्ट ऍक्शन म्हटलं पळत यायचं आणि सगळं सीन जे काय वाक्य आहेत ती बोलायचे. हवालदार साहेब. ओके, रेडी आहे? चल मागून यांच्या मागून यायचं. हा पण चल भाई, मी लय एक्साइट आहे यार. शेवटचा सीन झाला ना, कधी एकदा रॅपअप पार्टीला पोहोचतोय असं झालंय यार. सर काय झालं सर? आई शपथ, छातीला कळलं वाटतं आज रॅपअप पार्टी आहे. जळजळ सुरू झाली, कधी एकदा थंड बिअर पोटात जाते असं झालंय. काय करता सर? घाबरलो. सर तुम्हाला गोळी देऊ का मी? गोळा दे बर्फाचा, विस्की टाकून. भाई मी लय एक्साइटेड आहे. चला ये लवकर भाई, पार्टी करायची आहे. चल भाई चल. रेडी सगळे? चल रेडी. ए कार्तिक तू रेडी आहे ना? यस रेडी. चलो. बाकी पब्लिक रेडी? हो सर, चला. ए बने, येस. हा शानपणा कोणी गेला? आहे ना सर? ही काय क्रिएटिव्हिटी आहे? मी असं सांगितलं का हा मरणार आहे नंतर? नाही. ॲम्ब्युलन्स त्याला घेऊन जाते ना. मग यम बीम कशाला पाहिजे? ही कोणाची क्रिएटिव्हिटी आहे? हे कपडे बिपडे असं सगळं कुठे आहे सर? कोण नाही इथे सर? नका करू, एवढं सिम्बॉलिक नका करू. बेसिक सिनेमे करा, चालतं रे आपल्याला. नको ना हे सगळं यार. सर मस्करी करताना शेवटचा दिवस प्रँक करताय ना? चला करूया ना सर पटकन. याला बाजूला काढ, ह्याला कॉस्ट्युम चेंज करून ये, याला उभा कर तिकडे मॉब मध्ये. चल. सर कोणाला सांगतोय? कोण आहे इकडे? अरे ए भाई चल ना. अरे झाकण जुल्या, त्याला दिसत नाहीये मी. मी खरोखरच्या यमदूत. तुला आता ऍसिडिटीचा त्रास झाला होता. हा तो हार्टचा त्रास आहे ऍक्च्युली. 5 मिनिटात तुला हार्ट अटॅक येणार आहे, तू पचक्कन जाणार आहे. आणि त्याच्यानंतर तो बघतो तो तिकडे रेडा उभा आहे, त्याच्यावरून मी तुला घेऊन जाणार आहे. दिसतोय ना रेडा? हे बने, याला हाकल पहिला, याला कळत नाही कोणाशी बोलतोय. चल बाहेर हो. माझ्या नाकाला घेऊ. कोण नाही सर इथे? करूया ना चालू, वेळ चाललाय पार्टी सर. अरे मी याला नाही दिसत आहे, याला सोड. मी तो तुझ्या कॅमेरामॅन आहे ना, त्याला पण दिसत नाही. त्याला म्हणा त्याच्या कॅमेरात मी दिसतोय का, विचार. तुला लय मस्ती आहे रे. ए कार्तिक, काय? याला बाहेर आलं सांग. बघ दिसतोय तुला? कोण? या बना, यमाचे कपडे घालून आलाय. अरे हा कोण? या बना, यमदूतचे कपडे घालून आलाय. नाही, तिथं कोण नाही. एक काम कर, काय त्या नवीन पोराबरोबर प्रँक करताय? चला ना सर, करूया ना लवकर शूट. सगळे रेडी आहे तिकडे, चला ना. एक काम कर, तुझ्या मोबाईल मध्ये बघ मी दिसतो का. बघ. विश्वास नाही ना तुझा? बघ दिसतोय का? यमदूत आहे मी, यमदूत. हे बने, हो. सर बने, काय झालं सर? हे बने हा आलाय. कोण? हे बने हा आलाय, मला घेऊन जायला आलाय. हो, तुला 5 मिनिटात घेऊन जाणार आहे मी. फार तर 5 मिनिटं आहे तुझ्याकडे. हो सर, अं? हो सर प्लीज असं करू नका सर. सर माझ्या का पाय पडताय? चला ना, रेडी आहे सर. तुझ्या नाही पाया पडत आहे सर. सर मला जळजळ वाटत होती, मला वाटलं ऍसिडिटी आहे, मला नका नेऊ सर प्लीज सर. सर माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म आहे सर ॲज अ डिरेक्टर. प्लीज सर करू द्या सर ही फिल्म प्लीज सर. सर प्लीज मला घेऊन नका ना जाऊ सर. माझं काय चुकलं असेल तर माफी मागतो सर. प्लीज माझी फिल्म मला पूर्ण करू द्या सर. काय नाही सर, छोटी स्वप्न आहेत सर. मला माझी फिल्म रिलीज करायची आहे, ती ब्लॉकबस्टर करायची आहे, त्याने 500,000 करोड रुपये कमवायचे आहेत. अरे तुझा पिक्चर रिलीज झाला तरी उपकार समज. तू देवाच्या इतका तर दलिंदर पिक्चर बनवतोय तू. काय करतो?
तू जसा सिनेमा बनवलाय ना तसे सिनेमे आम्ही नरकात लोकांना शिक्षा द्यायला वापरतो. बोलू सर. अरे तू ज्या सिनेमांमध्ये ऍक्टिंग केलेली आहे ना त्याच्यातले तुझे खास सीन काढून लोकांना दाखवतो शिक्षा म्हणून. लोक चल 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 कापतात, नको 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 म्हणतात लोक. सर मी प्रयत्न करतोय ना सर. काय झालं मला घेऊन जातात कोण आहेस? प्लीज सर. काय झालं? सर प्लीज मला हा सीन करू द्या ना सर. अरे नका माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म आहे सर. डिरेक्टोरियल डेब्यू आहे सर माझा. सर पैसे पण नाही मिळालेत. प्रोड्युसर बोललाय शेवटचा सीन पूर्ण करशील तेव्हा तुला चेक देईन. मला नका ना मारू सर. नाहीतर मला मला हा सीन तरी करू द्या सर. मग मला घेऊन जा सर. मला चेक मिळेल. माझ्या बायका पोरांचे पैसे तरी भेटतील सर. अरे नको रे नको रे. हे बघा हे तुम्ही आज इमोशनल करून टाकता गड्या. काय रे देव. एकदम मी कांद्याचा माणूस आहे म्हणून मी एकदम मावाळ आहे. पण नका रे रडत जाऊ रे. मला आहे ना कसं समज होतं मी आहे ना एक तर झोपलेल्या लोकांना उचलतो मी. हा पण तुझी केस आहे ना आज घाई गडबडीत माझ्याकडे आलेली. एक तर तुझी बायको ना ती देवी आहे रे. हा सर. पण तू दलिंदर आहे. हे बघ रे आम्हाला आहे ना एक टाइम स्लॉट दिलेला असतो त्याच्यात आम्हाला उचलून न्यावंच लागतात. नको ना आता मला कसं मजा होतं ना रे. प्लीज नका ना नेऊ सर. मला एकदा करू द्या ना सर. छोटा सीन आहे सर. काय ना एक माणूस ऑलरेडी पडलाय. आधीचे सीन शूट झालेत नंतरचे शूट झालेले आहेत सर. हा ना फक्त एक माणूस येतो तो बोलतो काय झालं काय झालं. दुसरा बोलतो सर याला ना एका गाडीने उडवलं. मग हवालदार बोलतो तुला गाडीचा नंबर माहिती आहे का. तो बोलतो हा MHJ05 DC 5993. एवढाच सीन आहे सर. एवढं तरी करू द्या ना सर प्लीज. अरे यार. सर माझी शेवटची इच्छा समजा सर प्लीज सर. कर 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 कर. माझी फिल्म पूर्ण होईल सर. करू कर ना. कर हे बघ पण पटकन 5 मिनिटात कर बरं का. नंतर आपण रेडिओवर बसून नॉन स्टॉप निघून जाऊ म्हणजे ते 5 मिनिटं कव्हर होऊन जातील. वा कर कर कर. ए बने चल रे बने चल. सर 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 एक मिनिट सर तुम्ही व्हेज मध्ये आहात की नॉनव्हेज मध्ये. मी भट्टीमध्ये आहे. 5 मिनिटांनी माझा तंदूर होणार आहे बने. सर तुम्ही रडताय का सर. छान होईल सीन सर छान होईल पटकन. छान होईल. हे भाई हे सगळ्यांना सांगतोय मस्त करा मस्त करा. असं समजा माझ्या आयुष्यातला शेवटचा सीन आहे. मस्त करा. असं काय बोलताय काय रडताय होय त्याला. चांगलं होईल. चांगलं करा प्लीज. चांगलंच करणार आम्ही. हे चलो हे चलो. नाही मस्त करूया. सगळ्यांना सगळं माहिती आहे. एक पटकन चक्री मारून टाकूया काय सर. सर 4 वाक्य आहेत सर. हवालदार साहेब एवढंच बोलायचं आहे तुम्हाला. कशाला चक्री पाहिजे सर. हा तू करूया प्लीज. वेळ नाही माझ्याकडे. रेडी आहे ना. डोकं डोक्यावर बसलेत माझ्या. रेडी रेडी. इकडनं येतो ना. हा तू मागून ये. मागून येतो. Yes, yes. चलो 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 पोझिशन पोझिशन. हा कार्तिक रेडी आहे ना. रेडी रोल कॅमेरा. लक्षात आहे ना. रोलिंग. ऍक्शन. बाजूला बाजूला ए बाजूला गर्दी करू नका. काय झालं काय झालं. हलवदार साहेब हलवदार साहेब. कट कट कट. हलवदार साहेब बोलले ते. कट. ए मागे सर. मागे काय आहे यार काय बोलताय सर. काय झालं सर. अरे सर वाक्य काय आहे. हवालदार साहेब. हा बरोबर आहे. तुम्ही काय बोललात. काय हलवदार साहेब नाही चुकीचं आहे. हा ना मग बरोबर वाक्य काय. हवालदार साहेब. हे बरोबर आहे. तुम्ही काय बोललात. काय हलवदार साहेब. चुकीचं आहे सर. अरे मला काय हा येडा आहे का रे. हा मला का सांगतोय हा बने. कन्फ्युजन झालं असेल. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय. नाही ऍक्च्युली काय आलंय माझ्या लक्षात तुमचा गोंधळ. मी बोलतोय बरोबर आहे. तुम्हाला चुकीचं ऐकायला ते सर. हे बने हा काय आहे या. सर खरंच पाठांतर खूप भारी आहे त्यांचं. आता का असं करतात मला खरंच माहित नाही सर. नाव काय सर तुमचं. कदम सर. कदम सर. तुम्ही ना तुमचं वाक्य नीट घ्या. हवालदार साहेब एवढंच आहे ना. हा? हवालदार साहेब आणि हलवादार साहेब याच्यात फरक आहे की नाही नाही बरोबर आहे. अरण्य कसं आहे काय? गाजर हलवा आणि हलवा गाजर हे ऐकायला जेवढं सेम वाटतं ना पण अर्थ वेगळा होतो. हे काय नाही त्याला उदाहरण दिलं. तो हलवदार आणि हवालदार करतोय ना. नका ना देऊ उदाहरण. लवकर कर लवकर कर. वेळणी ऐक तुम्ही गाजर हलवा आणि हलवा गाजर वगैरे काही लक्षात नाही हा मी हलवा गाजर बोललोच नाही सर. तुम्ही बोलायचं पण नाही. तुम्ही नका कन्फ्युज करू ना त्यांना. थांबा ना. हवालदार साहेब क्लिअर आहे सर. पक्क ठेवा ते डोक्यात. हा म्हणजे बघ इकडून हा बोलतो काय झालं एकदम काय टेन्शन घ्यायचं नाही. आहे लक्षात आहे सर त्यांच्या. ठीक आहे तुम्हाला ब्लॉकिंग माहिती आहे ना. हा, वाक्यांवरती हवालदार साहेब पक्क करा. ओके, ओके. तुम्ही पण हॅलो तुम्ही आलात. हवालदार साहेब ओके. लवकर चल. मोड 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 मोड. रोल कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. बाजूला हवालदार साहेब. काय झालं सर काय झालं. कट कट कट. काय आहे यार.
तुम्ही हवालदार आहे, तुम्हीच कसं बोलताय हवालदार साहेब हवालदार साहेब. सर तुम्ही म्हणालात ना हवालदार साहेब हवालदार पक्क करा, तेच माझं डोक्यात राहिलं का नाही. अरे पण तुम्ही का बोलाल आणि तुम्ही का त्यांचं वाक्य घेताय ते बोल. त्यांनी माझं वाक्य घेतलं तर मी त्यांचं वाक्य घेतलं ना. सीन डिस्टर्ब नकोय. काय तिकडे एडिटर कपडे फाडेल. म्हणलं पटकन scene करू. रो दादा, अरे हे फार बिंडूक आहेत रे. अरे बेसिक बेसिक मध्ये हालतायत ते. हा फार डोक्यावर पडल्यासारखं वाटतंय ते. तर मी बोलतो सर त्यांच्याशी. ऐक ना, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तुमची वाक्य बोला ना फक्त. हा, ठीक, ओके. एडिटर कपडे फाडेल त्याच्या आधी तुम्ही सीन फाडताय त्याच्याकडे लक्ष द्या ना. हा बेसिक बेसिक करा. ए मेकअप अरे इकडे टाक ना थोडं ब्लड. ए चल सुरू कर रे चल. काय झालं काय झालं. काय ना छातीत दुखतोय तो. नाही ना माझा टोन बरोबर आहे ना. मागे हो. टोन चेक करूया रे. सगळं ओके आहे ना. हे मेकअप बिकअप सगळ्यांचं ओके आहे ना. चल प्लीज कोणा इकडे या. दादा प्लीज touch up द्या टचअप ना. कर. त्याने नाही मारली सर, त्याने नाही मारली. सर, काय झालं? काय झालं काय झालं काय झालं. छातीत दुखतोय. नाही ना माझा टोन बरोबर आहे ना हे विचार. मागे हो मागे हो. सर, नका ना मारू सर. काय करताय? अरे काय नका ना मारू. अरे एका वाक्यात खंडीभर माती खातोय तो आणि त्याला काय मरायला टचअप पाहिजे. अरे त्याला अख्ख्या मेकअप मध्ये जरी भिजवलं ना तरी त्याच्यात काय फरक पडणार आहे त्याच्यात. कुठे तोंडाचा फुरगटेल. रे नुसता. प्लीज मी थांबा. नाही नाही तुम्हाला ए, ऐक. तुम्हाला धक्का लागला असेल. काय नाही काय नाही. ऐका ना सीन वर लक्ष द्या. हा. हवालदार साहेब असा तुमचा सीन आहे ना, तेवढं तुम्ही व्यवस्थित बोला. मेकअपची गरज नाही. येस सर. हे बने हे पाठांतर घेतलं होतं ना रे बने. 5 वेळा सलग मस्त बोलले ते. मग आता असं का करतायत मला नाही माहिती असं का वागतात आता सर. सर? प्लीज नीट करा हा, सर. सर, सर. हा तुम्ही मागून याला. हा पूर्ण करायचं आपल्याला. हवालदार साहेब बाकी पुढचं. अरे डोक्यात जातोय तो माणूस. प्लीज ना सर प्लीज 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 सर प्लीज तुम्ही बसा ना सर प्लीज. चल 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 पोझिशन रोल कॅमेरा रोलिंग सर. अँड ऍक्शन. बाजूला बाजूला गर्दी करू नका. काय झालं. हवालदार साहेब ओके. अरे रे, काय कडक टेक दिलाय. अरे मस्त मानला तुला. Thank you. मला वाटलं तू हलवदार साहेब बोलशील. ये रे. नाही पण तू हायस हा. काय म्हणतो. काय आहेस तो? काय हायस काय आहे? काय ते चुकला नाही ना. मागे या. काय करताय तुम्ही सर? काय झालं? आता तुम्ही हवालदार साहेब नंतर पुढे का नाही बोललात? मी बोललो हा एवढाच सीन आहे, नंतर माझा क्लोज लावणार आहे तुम्ही. तुझ्या बापान लावला होता वन शॉट मध्ये क्लोज. तसं नाही, मी डिझाईन तसं केलं होतं. हो सर, तुम्ही काय डिझाईन करताय? सर आहेत ना इकडे, ते करतील डिझाईन. तुम्ही तुमचं काम करा ना गपचूप. क्रिस्टोफर नोलन आहे तू? नाही, अरुण कदम. अरे ए तू येणार का रे? सर काय झालं. छातीत दुखतंय यार. नाही माझा टोन बरोबर. हो माझ्या डोकं फिरतंय. हा डोकं फिरतंय. डोक्यात जात आहे माझ्या. काही बाई करतायत ते. एक मिनिट. अरे तू बोल ना यार तुझं पूर्ण वाक्य. तू नको ना करू असं मित्रा. ऐक ना यार, नाही माझ्याकडे वेळ यार. ते चिडतायत यार. तू हवालदार साहेब गाडीने माणसाला उडवलं ते अख्खं बोलायचं आता. ते करा ना यार प्लीज. न थांबता करा चटाचट यार. वन शॉट आहे यार. सॉरी सर. पटकन कर रे. करतो. पोझिशन रोल कॅमेरा. रोलिंग सर. ए थांब. अरे कर ना पटकन. मार्क घे ना. चल रेडी. रोल कॅमेरा. रोलिंग सर. ऍक्शन. ए बाजूला गर्दी करू नका. काय झालं. हवालदार साहेब गाडीला माणसाने उडवला. कट थांबा. गाडीला माणसाने उडवला. माणसाचा नंबर आहे. कट. थांबा ना. पाच केलं मला बोलायचं का? तुम्ही थांबा. अरे हा बिंडोक रे. हा मरून जाईल रे माझ्या हातून. सर काय झालं सर? कदम सर काय झालं? मी हवेत होतो. तुम्ही हवेत होता नाही. तुम्ही हवेतच आहे. मला कळत नाही कुठं काय बोलायचं. काय करताय सर? सर काय ऍक्च्युली सगळ्याच मी बोलून टाकलं. म्हटलं प्रॉब्लेम नको. माझी वाक्य सगळी पाठ आहेत. तुमची वाक्य नाही पाठ. तुमचे फक्त शब्द पाठ आहेत जे तुम्ही कुठेही घालता.
आणि तुम्ही फक्त शब्द नाही घालत तुम्ही सीन खराब करता अख्खा तुम्ही आहे ना तुम्ही आहे ते करा ना. अरे पण मला किती चुकलात तुम्ही आता. काय वाक्य आहे? काय? गाडीने माणसाला उडवलं बरोबर. हा बरोबर. तुम्ही काय बोललात? काय गाडीला माणसाने उडवलं चुकीच आहे. बरोबर ना. मग वाक्य काय पाहिजे? काय गाडीने माणसाला उडवलं. हे बरोबर आहे. तुम्ही काय बोललात? काय बोललो गाडीला माणसाने उडवलं. चुकीच आहे. हे, अरे माती बोल ना बरोबर वाक्य. अरे हे चुकीचं आहे का? तू बरोबर वाक्य बोल ना. आरामात सर. तुला बरोबर वाक्य माहित नाही काय आहे. काय कळलं तुला? नाही कळलं काय कळलं तुला? एक मिनिट नाही नाही आत्ता मला गोंधळ तू माझ्या लक्षात आला. हा. मी बरोबर बोलतोय तुम्हाला चुकीचं ऐकलं त्याच्यात. अरे आम्ही नाही कोण मारित आहोत तुला. कोण नाही मारित. कोणी मारलं? अरे किती दलिंदर आहेत रे हे. प्लीज सर. अरे यांना काही जमत नाही. अरे किती संपले. हा माणूस येणार हा म्हणणार काय झालं काय झालं. तो म्हणणार हवालदार साहेब एका गाडीने या माणसाला उडवून टाकलं. हा म्हणणार की तू त्याचा गाडीचा नंबर बघितला का. हा म्हणणार हो बघितलाय MH05 DC 5993. सर क्या बात आहे सर. तुम्हाला पाठपण झालं. शपथ सर तुम्ही एकटे या दोघांपेक्षा जास्त चांगलं करता. मी चांगलंच करतो रे. तो माझं कौतुकच नाहीये. नेहमी या धल्ल्यांचंच कौतुक होतं. नेहमी मिरवतात ना ते. पण त्यांच्याकडून करून घ्यायला मला काय कष्ट पडतात ना ते मला माहितीये. त्यांचं पाठांतर घ्या त्याच्या आधी ऍडिशन लिहा. त्या ऍडिशन त्यांना वाचून दाखवा कारण त्या डोब्याला वाचता पण येत नाही त्याला. इतका बिंडो देतो. त्यांचं पाठांतर घ्या मग आपलं पाठांतर घ्या आणि त्याच्यानंतर स्किट झाल्यानंतर ते कंटेनर मधले जे यमराज आहेत ना त्याच्या शिव्या खा. न्यारा गोष्टी काढतो बाबा तो माणूस. आता म्हणतो श्याम्या तुझे पाय म्हणजे काय कांडप मशीन आहे का. असा का चालतो म्हणे तू. असा चालतो मी. आणि हे समोर बसलेले आहेत ना हे पण भलते चतुर आहेत. त्यांना नुसतं चढवून देतात त्या दल्ल्यांना. क्युटी पाय काय स्ट्रॉबेरी किंग काय प्लॅटोनिक काय सिक मॅग्नेट काय. अरे ते कौतुक करून निघून जातात. झेलावं मला लागतं त्यांना झेलण्यापेक्षा मी व्हॉलीबॉल खेळलो असतो ना नॅशनल प्लेअर झालो असतो मी. माझं कोणाला कौतुकच नाही. सर सर सगळं वेगळ्या ट्रॅकला चाललंय. नाही आता मी ट्रॅकवर आणतो. तू कुठे आहे रे. तू इकडे इकडे पाय माझ्याकडे पाय. इकडे माझ्याकडे पाय रे. सर तुम्ही या दोघांना दिसताय. दिसतोय. वाक्य आठवत नसेल ना त्यांना मीच दिसतो. त्यांना मरणच दिसत. हे दलिंदारांनो आता मी तुमचा डिरेक्टर आहे. मी सांगेल तसा करायचा. तू हा करू नकोस. समजून घे. तू इकडून यायचं आणि म्हणायचं काय झालं कळलं का. आणि तू म्हणशील हवालदार साहेब एका गाडीने या माणसाला उडून टाकलं. मागून का डोंबला दिसणार आहे समोरून पाय. का नानाची टांग दिसणार आहे मागून तुला. मागून करतोय. हवालदार साहेब या गाडीने माणसाला उडवलं. मग तू म्हणायचं गाडीचा नंबर घेतला का. गाडीचा नंबर हा आणि मग तू म्हणायचं हो मला लक्षात आहे MH05 DC 5993 हे करायचं. त्याच्यानंतर तू म्हणायचं काळजी करू नको मी गुन्हेगाराला पकडून घेईन. कळलं का. हा नेमन करा. तुम्ही असिस्टंटशिप पण चांगली करताय सर. असिस्टंटशिप चांगली करायचो मी. त्यांना काही काम नाही आहे. हे दिलं या 2 धल्ल्यांना माझ्या गळ्यात बांधून. अरे बापरे शांत व्हा सर. अरे बापरे सीन करूया ना सर. हा सीन केला पाहिजे. सीन कर. नाही हे धल्ले ना खंडीभर मातीच खातील. ऐका रे बॅकअप प्लॅन रेडी पाहिजे. बॅकअप प्लॅन नेहमी रेडी ठेवतो मी. हे ना हातवारे करीन हातवारे. हा लगेच तुम्ही ऍक्शन समजून डायलॉग बोलायचे. कळलं का. चला रोल कॅमेरा ऍक्शन. चला सर ऍक्शन मला बोलू द्या ना. तू पट रे प्लीज ना सर. शेवट रेडिओवर जाऊन बसतो. आधी सीन संपवतो नंतर तुला संपवतो मी. सर नको ना सर प्लीज ना. शेवटचं मला ऍक्शन तरी बोलू द्या ना प्लीज. ठीक आहे बोल. चल पोझिशन. अरे त्याची ती नंबर प्लेट नीट करा ना यार. त्याची नंबर ते काय नेम प्लेट जे काय ते करा ना यार ते नीट त्याचं. अरे लवकर करा नीट ते. अरे यार फील्ड क्लिअर कर. दादा जाणार.
तुला बोललो होतो लॉकडाऊन लाव मागे बाजू हे तिथून बाजूला हो सगळे चल सर रेडी चला चला रेडी मुर्द्या पडणार पोझिशन रेडी ए अरे त्या फील्ड मधून रेडा बाहेर काढ यार. रेडा नाही तिकडे अरे तो माझा रेडा आहे रे. ए हाल्या हो तू इकडे मागे खपना. हा न्यायचंय त्याला नंतर न्यायचंय. सॉरी सर सॉरी. चल रोल कॅमेरा रोलिंग सर ऍक्शन. काय झालं मागे बाकीचे मागे. इंग्लिश का मराठी? जमशेराज करतोय इंग्लिश का मराठी करतोय तो. इंग्लिश का मराठी करतोय तो. कीप रोलिंग. सर यस सर हा, चला कंटिन्यू काय झालं हवालदार साहेब तिकडे बघून बोला. गाडीने माणसाला उडवलं रोलिंग गाडीने माणसाला उडवलं. त्यांना सांगा. गाडीचा ढुंगण गाडीचं ढुंगण सांगेन कर मी. अरे गाडीची नंबर प्लेट ना रे. अरे काहीच कसं कळत नाही गाड्या तुम्हाला. अरे काय बघतोय मी बोलतोय ते तरी कळतंय का डोब्या तुला. भूतासारखा पाहतोय. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आले काय माहिती दलिंदर. काहीच काम करायचं नसतं त्यांना. पाठांतर करायचं नाही, वाचन करायचं नाही, काहीच नाही. तुमच्यामुळे माझा हातपाय कलकल करतो रे. मी बोटी दुखते रे. अरे सिंपल आहे ना. यायचं म्हणायचं काय झालं तुम्ही म्हणायचं हवालदार साहेब एका माणसानं एका गाडीने माणसाला उडवून टाकलं. तू म्हणायचं गाडीचा नंबर बघितला का. तू म्हणायचं MS05DC5993. काही झालं? काय साला ताकद आहे या माणसांची. अख्खा यमदूत मारला. आमच्या शिवाकडं त्याची मसनात लाकडं. तिकडे चल, परत आपण सुरू करूया. हवालदार साहेब काही झालं परफॉर्मन्स. खूप दिवसांनी एवढा मरेस्तोवर हसलो आणि ऑफस्क्रीन जोक्समुळे तर आणखी मजा आली. ऐकूया हसरसे काय म्हणतायत प्रसाद दा. श्याम तू अफाट आहेस. श्याम दादा मी तुम्हाला किती विशेषणं देते त्यातलं एक हिमनग हे विशेषण आहे. श्याम मी तुला कधीच काही विशेषण वगैरे दिलं नाही पण माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे. श्याम दादा तुम्ही खानदेशी अस्खलित बोलता, हैदराबादी अस्खलित बोलता, इंग्रजी अस्खलित बोलता, मराठी अस्खलित बोलता. श्याम तू पूर्ण काळ्या कपड्यात आहेस पण मला तू अत्यंत शुद्ध दिसतोय. श्याम दादा तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्या मनात ते आहे. जरी कधी कधी थोडं बाहेर येत असलं तरी वी लव्ह यू अलॉट. कशाची एक गोष्ट लक्षात येते का आपल्याला दुसरं कोणी दिसतच नाहीये. ऍक्च्युली नाही दिसलं पाहिजे कारण आपण जर आता श्याम सोडून बाकी कुणाबद्दल बोललो तर मरण समोर आहे आपल्या. ऍक्च्युली आपण बोलणं थांबूया त्याला जाऊन मिठी मारूया. श्याम आजपर्यंत आम्ही दोघांनी एकत्र एकाही आर्टिस्टला स्टँडिंग ओवेशन दिलं नाही जे तुला दिलंय. इन द हिस्ट्री ऑफ हास्य जत्रा. त्यामुळे माझं कौतुकच होत नाही हे वाक्य. ला जवाब तुमच्या दोघांचं काय करायचं. ऍक्च्युली म्हणजे ना तुम्ही इथला तर बाजार उठवलाच आहे आता तिथलाही उठवला.
अरुण आणि प्रभाकर कहर आहात तुम्ही दोघं. आउटस्टँडिंग, बहारदार, मजा आली, खूप मजा आली. सई. हॅवॉक परफॉर्मन्स. सगळ्यात आधी नेम प्लेट चेंज करायला दादा आले होते त्यांच्यासाठी जेन्युइनली. म्हणजे कधी कधी आपोआपच काहीतरी ॲड होतो इन्ग्रेडियंट आणि रेसिपी अमेझिंग बनते आणि तो मॅजिक इन्ग्रेडियंट ठरतो. तसे ते दादा होते. दादांची तत्परता आणि त्यांचं स्टेजवर येण्याचं टायमिंग हे अप्रतिम होतं. त्यांनी काहीतरी ॲड झालं प्रहसनात आणि त्याची खूप मजा आली. अरुण दादा, हिंदी मराठीला मी संपलो होतो, लोळायचे बाकी होतो. फार मजा आली. थँक्यू सो मच. येस येस येस.